आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी शहरातील वर्मानगर येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच बुद्धविहार मूर्ती प्रतिष्ठापनाच्या द्वितीय वर्षानिमित्ताने 15वी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली। रविवारी 18 फेब्रुवारी रोजी वर्मानगर बुद्धविहारात विपश्यना केंद्र येथे संबुद्ध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने 15व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले होते। धम्म परिषदेत अध्यक्षस्थानी पूज्यभदंत डॉक्टर इंदवंश महातेरो तसेच उद्घाटक म्हणून अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पूज्य भंते डॉक्टर उपगुप्त महातेरो यांची प्रमुख उपस्थिती होती। स्थित भिक्खू संघाने यावेळी धम्मदेशना झाली। सत्रात चाललेल्या धम्म परिषदेमध्ये सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमनगर येथून रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये बौद्ध उपासक उपासिका शुभ्र वस्त्र प्रदान करून सहभागी झाले होते। पंचरंगी ध्वज घेऊन बुद्धम शरणम गच्छामीचा जयघोष करीत ही रॅली वर्मानगर येथील बुद्धविहार येथे संपन्न झाली। यावेळी बोधिवृक्ष पूजन तसेच धम्मध्वजारोहण त्रिरत्न वंदना व धम्म परिषदेचे उद्घाटन ही संपन्न झाले। यावेळी भिक्खू संघाने उपस्थित उपासिका यांना त्रिशरण पंचशील दिले। दुपारच्या सत्रात अल्पाहारानंतर नांदेड येथील पूज्य भिक्खू पय्याबोधी थेरो, पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, पूज्य भिक्खू डॉक्टर इंदवंश महातेरो यांनी बौद्ध धम्म एक आदर्श जीवनशैली तसेच बौद्ध धम्म आणि सद्य परिस्थिती कर्म नैतिक व्यवस्था आधार या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले। ही धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी BR कदम, राका साळवे, हरिभाऊ काळे, देवबा कांबळे, नागेश सोनपसारे, दिलीप कांबळे, विजय रोळे, भगवान सांडवे, भगवान काकडे, देवाजी वाघमारे, श्याम मोरे, VB घोडके तसेच LM राक्षसे, सोहनराव घोडे, GS मुंडे, सुरेश मोजके, NG खंदारे, DK सारणीकर त्यासह शहरातील विविध महिला मंडळांनी व बौद्ध धम्म परिषदेमध्ये अतिशय मोठा सहभागी नोंदवला। त्या निमित्ताने आज सकाळी भीमनगरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते वर्मानगरमधील विपश्यना केंद्रापर्यंत आमचे मिरवणुकीने उपासक उपासिका बालक बालिका हे वाजंत्र्यासह इथे आलेले असून त्याच्यानंतर बोधिवृक्षाचे पूजनाची व्यवस्था केलेली झाली आहे। त्याच पद्धतीनं झेंडावंदन सुद्धा पार पडलेलं आहे। त्याच्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये उपगुप्त थेरो पूर्णा यांच्या वतीनं धम्मदेशनेचा कार्यक्रम पार पडलेला आहे। त्यानंतर मध्यांतरमध्ये अल्पहार होऊन आता भंतेजी इंदवंश यांचं प्रवचन चालू आहे आणि याच्यानंतर दुसरे 2 भिक्खू आणखी प्रवचन करणार आहे। सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम आजचा दिनांक 18/2/2024 रविवार रोजीचा संपन्न होत आहे। सप्रेम जय भीम। माझं नाव हरिभाऊ खेमाजी काळे, वर्मानगर राहणार आणि वर्मानगरमध्ये बौद्ध विहार परभणी इथे मी आज 3 वर्षापासून काम करीत आहे। ह्या मूर्तीचं हे जे विहार आहे विपश्यना हॉल, तर विपश्यना हॉलमध्ये आम्ही मूर्ती स्थापन करायचं ठरलं। मग आम्ही वर्गणी करून विहार निर्माण केलं। मग मूर्ती आम्हाला सिद्धार्थ हत्यांबेरे साहेबांनी दिली। मग सिद्धार्थ हत्यांबेरेने मूर्ती दिल्यानंतर आम्ही त्यांचा प्रथम वर्धापन साजरा केला, वर्धापन दिन। त्यावेळेस आम्ही सर्व बांधवांना जमा करून वर्गणी करून आम्ही पैसे त्यांना देशना देण्याचं काम केलं। उपगुप्त भंतेजी यांनी स्थापना केली, त्यांच्या हस्ते स्थापना करून आम्हाला दरवर्षी असंच कार्य करीत राहा, धम्म कार्य करीत राहा असं सांगितलं। मग त्यांची वेळोवेळी मुलाखत घेत आम्ही आता हे द्वितीय वर्ष चालू आहे। द्वितीय वर्षात सुद्धा आम्ही आणि दरवर्षी वाचला आम्ही याला ग्रंथ लावतो दरवर्षी। तो सर्व महिला आमच्या ग्रंथ ऐकण्यासाठी येतात, ग्रंथ वाचन करतात। तेव्हा पौर्णिमासुद्धा साजरी करतो आणि दर रविवारीसुद्धा आम्ही वंदना घेतो। आणि आज 18/2/24 रोजी धम्म परिषद इथं धम्म परिषद स्थापन केली। त्या परिषदेमध्ये सर्वकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि भिक्खू संघसुद्धा येथे उपलब्ध झाले। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन देशना दिली, त्याबद्दल आम्ही खूप शांत आहोत किंवा चांगलं झालं। आमच्या मनाला समाधान वाटलं ही आमची इच्छा पूर्ण झाली। आणि आम्हाला बराच विरोध काही होत होता तरी आम्ही त्यांना जमत आम्ही एक काम केलं। कारण काही हो म्हणलं आपल्याला
धम्माचं काम करायचं आहे, कोणाचं वाईट करायचं नाही. हे अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे आणि सकाळ संध्याकाळ दररोज 7:30ला आमची वंदना असते. हा.